आपण जात आहोत मैदानाच्या आतमध्ये, जिकडे क्वालिफिकेशन राऊंडचा पहिला डाव इथे सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। फलंदाजी आपण बघतो, नाणेफेक जिंकल्यानंतर जुगरेपाटी संघाने स्वीकारलेली आहे। अभिजितच्या विरोधात खेचून मारलेला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये, दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बरोबर चेंडू पडलेला आहे। चेंडू आडून फेकी करेपर्यंत 2 तर पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जाईल, 3 पूर्ण आहेत, आता चौथी ऑन आहे, परंतु फलंदाज इंटरेस्टेड नाहीयेत। दमछाक झाली फलंदाजांची, 3 धावा पाता पाता इथे पूर्ण झालेले आपण सगळेजण बघत आहोत। अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा, दिमागदार स्पर्धा, मान सन्मानाने प्रतिष्ठेची स्पर्धा, मसा परिसरातील ग्रामीण क्रिकेटची उंची वृद्धिंगत करणारी स्पर्धा इथे आंबेगावकरांच्या वतीने तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे। या स्पर्धेची सर्वत्र चर्चा असते, सर्व दूर या स्पर्धेची चर्चा पसरलेली आपण बघतो। गोलंदाज अभिजित, चेंडू पडला, खूप खाली राहिला, ओ माय गुडनेस, व्हॉट हॅपन देअर, काय घडलं? या पद्धतीचे चेंडू जर तुमच्या समोर आले तर एक फलंदाज म्हणून तुम्ही कितीही नावारूपाला जरी आलेले असाल तरी तुमच्या समोर अडचणी निर्माण होतात। अचानक चेंडू उसळला अथवा अचानक चेंडू खाली राहिला तर फलंदाजांच्या समोर काही आव्हानं येतात, त्याच आव्हानांना सामोरं जाता आलं व्यवस्थितरित्या बॅटर प्रवीणला। अभिजितच्या विरोधात फटकेबाजी करत असताना तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागेल। मेरिट ऑफ द बॉल, मेरिटवर जर तुम्हाला खेळता आलं तर ते अधिक हितकारक असेल, संघाच्या हिताचं असेल, फलंदाजाच्या स्वतःच्या हिताचं असेल, काही धावा त्याला मिळू शकतात। पुराणा चावल ज्याला आपण म्हणतो, अनुभवाची कुठेच कमी नाही गोलंदाज अभिजितकडे, त्या अनुभवाचा योग्य वापर सुद्धा कुठे ना कुठे त्यांना करताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत। आणखी एकदा चांगला चेंडू हाताळलेला आहे, पंचांकडे अपील तर रेज होते, एष्ट्यांच्या मागे सुधीर अत्यंत दक्ष आहेत, चलाक आहेत। बघा ज्या पद्धतीने त्याने डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला तर स्वतः फलंदाज तिकडे आले होते मध्ये। वयाची 40 जरी ओलांडली असेल तरी शारीरिक हालचालींमध्ये कुठेही तसं आपल्याला जाणवत नाही, अजून तोच जोश यष्टीरक्षणामध्ये दाखवतायत यष्टीरक्षक सुधीर हिंदूराव। आता समोर मारलाय, स्लॉट मध्ये चेंडू मिळाला, बॉटम हँडची चांगली ताकद वापरली आणि लॉफ्ट केलं प्रवीणने, मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला आणि तो लँड झाला सीमारेषेच्या पलीकडे, भव्य षटकार। आलेला षटकार अत्यंत महत्त्वाचा आहे, फलंदाजीत चुणूक दाखवता येत आहे ती म्हणजेच फलंदाज प्रवीणला। एकूण धावा आतापर्यंत पाहिलं तर त्या बनलेल्या आहेत 9, एकही गडी गमावलेले नाही। दुसरं षटक दूरवरच्या टोकाकडून फेकण्यासाठी नवीन गोलंदाजाची नियुक्ती केली जाते। घरच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना आपण बघत आहोत टीम शिवतेज नावेला। दुसरं षटक फेकलं जाईल गोलंदाज आशिषच्या वतीने, पहिलं षटक अभिजित, दुसरं षटक आशिष। स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंगला बॅटर आहेत योगेश जुगरे। कमी गतीने चेंडू हाताळलेला आहे, डायरेक्ट हिट द्यायची होती गोलंदाजाला। तुमच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळेसही प्रतिकूल परिस्थितीत असते, खाली वागता आलं नव्हतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अलीकडे आपण ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये बघतो राम की नवीन ज्या 4 व्हीलर येतात, 4 चाक येतात, त्यांच्यामध्ये ABS अर्थात अँटी ब्रेकिंग सिस्टम असतं, परंतु माणसामध्ये रोशन अजून तसं काय आलं नाही, त्यामुळे तुम्हाला हवं तिथे लगेच तुम्ही थांबू शकत नाहीत। संदीप घायल म्हणतात की सर तुम्ही बरोबर बोलले, म्हणजे हरकतच नाही। या 10 क्रिकच्या लाईव्हच्या वतीने गेली अनेक वर्षापासून त्यांना आपण बघत आहोत, मेन ऑपरेटर म्हणून ते काम करतात, सगळं ऑपरेशनची जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि आमच्यासारख्या अनेकांना त्यांनी गेली अनेक वर्षापासून ऐकलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक शब्दाचा वापर योग्य झालाय का, चपकळपणे शब्द वापरण्यात आलेले आहेत का, चोखंदळ भाषा पाहायला मिळते का, ऐकायला मिळते का, याकडे त्यांचं लक्ष असतं। फक्त कमी बोलणार आहेत इथे व्हॉट अ ग्रेट एफर्ट, अत्यंत चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आपण कमिटेड एफर्ट ज्याला आपण म्हणू, समर्पणाची कुठेच कमी नव्हती।
आणि म्हणूनच सुधीरची चर्चा मी नेहमी मन भरून करत असतो, त्याचं कौतुक करत असतो. एज इज जस्ट ए नंबर. हा बघा तो प्रयत्न यष्ट्यांच्या मागे होते आणि तिथून तिथून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न. आपल्या शरीरामध्ये जितकं त्राण होतं ते सगळं वापरलं होतं. इथून पुढे जर हा झेल टिपता आला असता तर या स्पर्धेतील तो सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता, यामध्ये ती मात्र शंका नाही. आता लगेच तडाखा मिळेल. या अगोदर झेल सुटलाय, जी जखम झाली होती त्यावर मीठ सोडण्याचं काम केलेलं आहे. बॅटर योगेशचा तडाखा, आडव्या बॅटचा कडवा प्रहार, षटकार. समान सत्ता आल्यानंतर व्यवहार होत असतो असं आपण म्हणतो. हे दोन्ही संघ आहेत, ते दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांकडे चांगली फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळणारे खेळाडू आहेत. त्याचमुळे या अगोदर तुम्ही फलंदाजाला संधी दिली, त्याने लगेचच त्याची जाणीव तुम्हाला करून दिली. हा बघा एफर्ट आता आपण बघतो फाईन लेगच्या, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. लेग स्लिप असते त्याला आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा इथे येणारे चेंडू हे वळण घेणारे असतात. व्यवस्थितरित्या जर तुम्हाला ते ओळखता आले नाही तर तुमच्यासमोर अडचणी निर्माण होतात. चांगला स्टॉप मी तर म्हणेन. आणि याचबरोबर एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेशन होत असताना आपण बघत आहोत दिनेशजी घरत यांचे सुपुत्र, त्याचाही मुक्त संचार आपण बघतो. केतन या अगोदर त्याच्याबरोबर संपर्क साधला होता, मी संवादही साधला होता. यावेळेस आणखी एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि पुन्हा एकदा तेच सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे एअर स्ट्राईक डन बाय बॅटर प्रवीण. कन्झिक्युटिव्ह सेकंड बिग हिट, मेगा हिट, सिक्सर. तर तुम्हाला काही फटके बनवून मारावे लागतात राम. त्या पद्धतीने इथे बनवून फटके मारलेले आहेत. व्हर्टिकल ब्लेडने, लोअर बॅकलिपने फटके जिथे जिथे फलंदाज खेळतात तिथे तिथे त्यांना धावा कमी मिळतात असं आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. परंतु तरीही सुद्धा बॉटम एंडचा अत्यंत चांगला वापर करत असताना हेलिकॉप्टर उडवला होता. महेंद्रसिंग धोनीच्या बरोबर हेलिकॉप्टरचा शॉट बऱ्याचदा आपण रिलेट करत असतो, त्याच अंदाने खेळला होता या फलंदाजाने. 2 षटकार खेळलेत आतापर्यंत बॅटर प्रवीणने आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 24-24. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा सागर हिंदूरावने समालोचन कक्षाच्या वतीने जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीमध्ये त्याने टाकलेला आहे. तोच कित्ता कायम गिरवता येईल का, तीच ओढता येईल का, हे पाहायचं आहे. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. पुन्हा एकदा क्रिकेटमधील जर तर तिसरं षटक सुरू झालं, समालोचन कक्षामध्ये बदल. ही ऐकूया पुन्हा एकदा समालोचन कक्षातून महाराष्ट्राचा गोड आवाज, अर्थात ओमकार शेट्टी सरांचा आवाज. थँक्यू सुनीलजी शेके सर. थोडासा आवाज आहे मायक्रोफोनला. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेच्या सुपर 4-5 मध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळाल. 10 मिनिटाचा ब्रेक झाला, त्यानंतर मॅच सुरू झाली आणि तरी देखील टाईम मॅनेजमेंट आपण पाहायला लाजवाब. या मॅचनंतर अजून एक मॅच आपण कव्हर करू शकतो, इतका वेळ आपल्याकडे राहणार आहे. तर मग या मॅचमध्ये तुमच्यासाठी टाईम अलर्ट नाही आहे. तुम्ही 4 षटकं 5 मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा दिली जातात. 25 मिनिटमध्ये फिनिश करू शकता. इथे पूल केला फटका, पॉवरफुल, वंडरफुल. विराट कोहली स्टँडच्या वरतून बॉल मैदानाच्या बाहेर. इट्स बिग 6. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकानंतर जर कोणत्या ग्रामीण स्पर्धेकडे अलीकडच्या काळात पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण संघांचं लक्ष लागलेलं असतं तर ते नाव म्हणजे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूर गाव.
आणि त्या स्पर्धेचे प्रणेते, त्या स्पर्धेचे शिल्पकार, बदलापूरचे एक युवा उद्योजक आदरणीय मयूरदादा पिसेकर आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा मित्रपरिवार काही क्षणात या मैदानावरती येताना तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यांना आतुरता लागली आहे. मयूरदादा पिसेकर यांच्या येण्याची वाट इथे प्रत्येकजण पाहतोय. हा फुल टॉस हा देखील फेकून दिलाय. लॉंग 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 बिग वे माइट हिट सिक्सर. स्कोर वेगानं फ्ला होतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर बेधडकपणे झुगरेवाडी बॅटिंग का करते तर त्यांच्याकडे फलंदाज तशा क्वालिटीच्या आहेत आणि गोलंदाजी देखील मागच्या मॅचमध्ये फार सुंदर झाली. एकादी सामना त्यांनी जिंकला. समोर शिवतेज नावे जी आपल्या घरच्या मैदानावरती खेळतीये. बट अवघ्या आतापर्यंत जर 16 बॉलचा खेळ या मॅचमधला आपण पाहिला ना तर 16 बॉलमध्ये फक्त 5 षटकारच आलेत आणि डॉट बॉल्स देखील तितकेच आहेत. म्हणून रन्स अजूनही आपण पाहतात 37 37 धावा. 5 षटकारांचे झाले 30 आणि 9 बॉलमध्ये आलेत 7. आता हा षटकार नंबर 6 आलाय आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी तुफानी सुलतानी बॅटिंग सध्या करतोय फलंदाज प्रवीण आणि सलगचे 3 बॉल आणि 3 षटकार प्रवीणच्या बॅटमधून येत असताना. तीन आणि 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा झालेत 43 43 धावा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 2 दिवस अतिशय चांगली साथ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दिली. प्रसन्न चव्हाण जे वरपचे समालोचक आहेत. कल्याण ग्रामीणमधील एक लोकप्रिय आवाज. कल्याण ग्रामीण म्हटलं की मग तुम्हाला रोशन संते, प्रसन्न प्रथमेश ही जोडी आवर्जून सातत्यानं ऐकायला मिळतं. मुरबाडमध्ये आल्यानंतर आता सुनील शेळके हे नाव तुम्हाला सातत्यानं ऐकायला मिळतं. मुरबाडमध्ये तरी देखील सरांचं शेड्यूल मी म्हणेल फार कमी असतं. दौरे सरांचे थोडे जास्त असतात. टीमची टोटल धावफलकावरती 43 झाली आहे. शेवटचं षटक मैदानावरती बाकी आहे. पाहूयात लास्ट ओव्हरमध्ये इथनं अजून किती धावा बनतील. आणि मुरबाडमध्ये देखील सध्या अनेक युवा समालोचक या परिसरामध्ये घडत आहेत त्याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. षटकं संपली आहेत 3 धावा 43. शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स बनतील त्याकडे लक्ष या ठिकाणी आपलं लागलंय. 10 क्रिक लाईव्ह या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवती आहे. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4 आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकात तुषार हा तोच तुषार आहे ज्यानं मॅच नंबर 2 मध्ये 3 ओव्हर 31 खर्च झाल्यानंतर फक्त एका धावेचं षटक टाकलं होतं. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे त्याच्या नावावरती. समोर टीम झुगरेवाडी चांगल्या होतील या ठिकाणी मॅचेस. कारण एकदा का 50 बनल्या ना या मैदानावरती ते मोठं लक्ष आहे. बट समोर शिवतेज नावे आपल्या घरच्या होम ग्राउंडवरती खेळती आहे तर मग एक वेगळं ॲडव्हान्टेज आहे शिवतेज नावे टीमकडे. 3 षटकांचा खेळ 43 धावा. पहिला बॉल डॉट टाकला तुषारनं. स्ट्रायकर एंडला तुम्ही पाहताय सलामीची जोडी अजूनही खेळतीये. योगेश ऑन स्ट्राईक. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. योगेशची काढली आहे तुषारनं विकेट. परफेक्ट यॉर्कर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग खेळाडू बाद. म्हणून ऑलवेज मयूरदादा सोबत असतो आणि काही क्षणात मान्यवरांचं आगमन होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटकं संपली आहेत. 3 धावा होत्या 43. आता तुषार आला. धावायला ब्रेक त्यानं लावला. पहिला डॉट त्यानंतर विकेट आणि आता पुन्हा टाकावा लागेल. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन. एव्हरी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप दिस कॉल दी वाईट बॉल. इथे एक्स्ट्रा रन खर्च होईल धावफलकावरती.
एक अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धावेनं स्कोर पुढे जातोय 44 या आकड्यावरती. तुषारवरती जिम्मेदारी आहे की ते 7 ते 8 धावेच्या आतमध्ये हे षटक त्यांना फिनिश केलं जावं. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. हा फुल टॉस आणि तो पाठवला डीप मिड विकेट. महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या अगदी बाजूला, मैदानाच्या बाहेर. एक दणदणीत आणि खणखणीत फिनिश करण्यासाठी टीम झुगडेवाडी ट्राय करते आणि या षटकारानं स्कोर धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय 5-0. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय या ठिकाणी टीम झुगरेवाडीचं. एकदा टाळ्या प्लस डगआउटमध्ये नक्की व्हायला पाहिजे. जी बॅटिंग सध्या झुगरेवाडी करते, क्वालिटी बॅटिंग. अजून एक. यावेळी एलिव्हेशन थोडं कमी आहे. लॉंग ऑनला फिल्डर टिपला गेला झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद, ओईटी आउट आणि धक्का नंबर 2 टीम झुगरेवाडीला. शिल्लकात पहिल्या डावातील या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजे 2 विकेट्स काढलेत, 7 धावा खर्च झालेत, सांघिक अर्धशतक लागले धावफलकावरती झुगरेवाडी टीमचं. काल पहिला वारसदार 5 स्टार 5चा आपल्याला मिळाला. त्या टीमचं नाव होतं MS11 जय हनुमान वाघाची वाडी. आज कोण शिवतेज न्हावे घरच्या मैदानावरती पराभवाचा धक्का झुगरेवाडीला देणार की झुगरेवाडी इलाका तुम्हारा धमाका हमारा एक टीम शिवतेज न्हावेला सांगणार. त्या सगळ्या चर्चांना उधाण मैदानावरती आला आणि प्रेक्षक राजाची अफाट गर्दी आज या शिवतेज न्हावे आणि झुगरेवाडीच्या मॅचला पाहण्यासाठी न्हावे गावच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती जिकडे रंगतंय आंबेगाव चषक 2025. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 51-51. अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. बाडन पाडमधनं ऑनसाईडला खेळले, डीपमध्ये लॉंग ऑन, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी झाली आहे पूर्ण आणि 2 धावा कंप्लीट झाले. थर्डचा कॉल. सध्या भाग मिल्का भाग सध्या चित्र. गाडी येईल मिळत होता तिकडनं गेटमधनं, आरामात येईल. येऊ दे इकडं, पार्किंगला पण जागा आहे. आणि याच दरम्यान ओके टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे अंपास 3 रन की 4 7 अंपास 4 कंप्लीट आहेत का टोटल? येस, ओके. 4 धावा आणि या चौकारानं स्कोर धावफलकावरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय 55. अब तक 55. मागच्या मॅचमध्ये 67, त्यानंतर 58, त्यानंतर 55. मागे वळून अजिबात पाहत नाहीये. एक मोठं टार्गेट सेट करताना जय गावदेव झुगरेवाडी टीमला आपण सातत्यानं पाहतोय. या पाहूयात अब तक 56चं टार्गेट या ठिकाणी चेस केलं जाईल की धावा थांबवल्या जातील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही क्षणात मैदानावरती आपल्याला मिळतील. बट आम्ही घेतो थोडासा ब्रेक, तुम्ही थांबू नका. या आपण वळूयात कॉम्बॉक्समध्ये, करूयात बदलाव आणि आवाज या पुढचा आपल्यासोबत जोडला जाईल. सुनील शेळके सर, मॅन फ्रॉम मसा डोंगर नाव आहे. त्या ब्राईट ब्रदर्सच्या आपल्या काही मित्रांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं देखील करूया आपण वेलकम. या शेळके सरांकडे आपण वळूयात. खूप खूप धन्यवाद ओमकार शेट्टी सर, धन्यवाद प्रसन्न चव्हाण सर. टार्गेट 56चं इथे समोर ठेवण्यात आलेले आहे, ते म्हणजेच शिवतेज न्हावेच्या आणि 4 षटकांची ही लढत आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. ब्राईट ब्रदर्स आणि ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक या स्पर्धेचा आनंद आपण सगळेजण घेत आहोत. ब्राईट ब्रदर्समधील काही सक्रिय मंडळीचं आगमन आता या मुख्य मंचाच्या दिशेने होत आहे. या स्पर्धेत अर्थात तुमच्या स्पर्धेत तुमचं सरचे स्वागत. चला, सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच रवाना करायची आहे शिवतेज न्हावे. वेळेच्या बाबतीत जर विचार केला तर ही स्पर्धा वेळेचं काटेकोरपणे पालन करत असताना पुढे सरकत चाललेली आहे.
ब्राईट ब्रदर्समधून स्वप्नील शिरोशे, भावेश कुर्ले, सौरभ कुर्ले, निलेश सोलशे, अल्पित कुर्ले आणि दादू बेलवले यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर विशेष हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. यंग जनरेशनमधील रिप्रेझेंटेटिव्स यांचं आगमन मुख्यमंचावर झालेलं आहे. संदीप घायाळ एका वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांनाही खूप काही करण्याची इच्छा असते, परंतु थोडेसे बंदिस्त आहेत. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. एकदा की तो दिवस संपला की नंतर नाण्याला कशा दोन बाजू असतात, छापा आणि काटा, त्या पद्धतीने इथे तुम्ही त्याची एकच बाजू बघता. दुसरी बाजू जर बघायची असेल तर त्याच्याबरोबर नंतर वेळ व्यतीत करा. आणि मग त्याचे इतर सगळे सहकारी, शाहूवाडी, शाहू, त्याचबरोबर गोविंद कामत, त्याचबरोबर रॉय, निलेश आणि त्याचबरोबर रौनक, हे गेली अनेक वर्षापासून हीच नावं आम्ही बघतो. वारगडे मला असं वाटतं एक जरा मिसिंग आहे आज, बदलापूरमध्ये काम करतात. नाव काय त्यांचं? वारगडे, गणेश वारगडे, बरोबर. मैत्री चषकाबरोबर ते जोडलेले आहेत. ओपनिंग पेअर शिवतेज नावे, चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा लगेचच. झुगरेवाडी संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, टिचून मारा करणारे गोलंदाज आहेत, कमी खर्चिक गोलंदाज आहेत, इकॉनॉमिकल बॉलिंग करण्यासाठी ते जाणले जातात. अभिजित आणि आदित्य सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघत आहोत आणि गोलंदाजीचा भार स्वीकारतायत गोलंदाज करण. आजच्या दिवसातील सगळ्यात शेवटचा सामना आणि दुसरा डाव इथे सुरू होत असताना आपण बघतो. या स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पसंतीची स्पर्धा म्हणून समोर आलेली आहे. चौथं पर्व आपण बघतो. डीजे अनिकेतचंही चांगलं योगदान खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड आशिष अँड विथ हिम आदित्य. गोलंदाजी करत असताना गोलंदाज करणला आपण बघतो. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन राईट फ्रॉम द बिगिनिंग फॉर बॅटिंग टीम शिवतेज नावे. भोवताली दातला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हा शुभ संदेश. दुसरा डाव सुरू. उजवेष्टीच्या फार बाहेर तिथून चेंडू आतमध्ये आणायचा होता, परंतु इथून चेंडू हातभर जरी आतमध्ये आला तरी त्याची पिचिंग ही त्या ट्रिम लाईनच्या बाहेर आहे, त्याचमुळे हा चेंडू वाईट घोषित केला जाईल. तेच केलेल्या मैदानी पंचांनी या चेंडूला इथे वाईट घोषित केलं. वाईट पासून सुरुवात होते गोलंदाज करणची. बिना सायस मिळालेली एक धाव धावपलकावर जोडली जाईल. धावपलकाचा शुभारंभ. आदित्यच्या विरोधात आणखी एकदा उजवेष्टीच्या फार बाहेर चेंडू ठेवण्यात आलेला आहे. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. हिटिंग झोन पासून दूर ठेवायचं आहे आणि अलीकडे अनेक गोलंदाजांचं खरं तर आपण हे प्लॅनिंग बघत असतो, निर्धार असतो गोलंदाजाचा. आणि संघ कर्णधार सुद्धा तशा सूचना कुठे ना कुठे राम देतात बॉलरला की तू एक दोन चेंडू वाईड हाताळले तरी हरकत नाही, परंतु बॅटरला मोठे फटके खेळण्यापासून थोडा वंचित ठेव, दूर ठेव. यावेळेस मारलाय हा पांपुलचा फटका समोर खेळताय. चेंडू पडल्यानंतर थोडा पॉज होतोय. अतिरिक्त उसळी चेंडूला मिळाली आणि याचमुळे फलंदाजांना जी संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची, ती संधी त्यांना योग्य रीतीने वापरात आणता आली. योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्हाला क्रिकेटमध्ये घेता आले पाहिजेत. क्रिकेटमध्ये निर्णय क्षमतेचा कस असतो आणि त्याचमुळे तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे आणि ती जर नसेल तर ती तुम्हाला अडॉप्ट करता आली पाहिजे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची शृंखला जर तयार झाली तर तुमचं क्रिकेटिंग युनिट चर्चेला येत असतं.
समोर खेळतायत, समोर उडवलाय क्षेत्ररक्षक, आसपास एकही उपस्थित नाही. एक टप्पा घेतला, चेंडूने सीमारेषा भेदली. आणखी एक चांगला फटका, फलंदाज आदित्यचा प्रहार, चौकार. चौकाराला, चौकाराने धावफलक पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या तर त्या आहेत 8. फलंदाजाला इथे चांगली सुरुवात मिळालेली आहे. उजव्या स्टेजच्या फार बाहेर पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू पंच मागे वळत आहेत, त्यांच्या वतीने आणखी एक वाईट कॉल आलेला आहे. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. त्याचमुळे एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 9. धाबा बनवायचे 56 समालोचन कक्षामध्ये ओमकार शेट्टी सर. नक्कीच एक चांगला स्टार्ट झालाय. व्हाईट बॉल्स आले, चौकार देखील आलाय आणि मजा येते या मॅचला. इथे टप्पा चांगला आहे. अपील 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 आणि बॅट अँड बॉल त्या ठिकाणी इन वॉल. इथे आउट. फलंदाज या ठिकाणी होतील बाद आणि धक्का लागेल मैदानावरती. आदित्यच्या नावानं या ठिकाणी पहिला खूप मोठी इनिंग खरं तर आदित्यच्या बॅटमधनं या मॅचमध्ये अपेक्षित होती आणि आदित्यच्या बॅटमधनं एक मोठा रन्स या ठिकाणी येणं गरजेचं होतं. बट स्टार्ट झालाय. 2 बॉलमध्ये 6 रन्स त्यानं केले होते. तिसरा बॉल गोलंदाजाच्या नावावरतीही राहिलाय आणि इथे विकेट जाती आहे. फलंदाज बाद होत आहेत, ते म्हणजेच आदित्य. काय म्हणाल सर? 3 व्हाईट बॉल त्यानंतर विकेट. सातत्याने उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवण्याचाच निर्णय होता गोलंदाजाचा. त्याने थोडी लाईन ऑफ अटॅक थोडा बदलला, थोडा चेंडू आतमध्ये आला आणि अपसुकच चेंडू ड्रायव्हिंग लेंथवर असला की फलंदाजाचे डोळे वटारतात. मोठा फटका करण्यासाठी तो जातो. कनेक्शन चांगलं देता आलं नव्हतं. एज लागली होती. चांगला झेल टिपत असताना आपण फिल्डरला पाहिलं आणि त्याचमुळे फलंदाज बाद झालेले आहेत. फर्स्ट विकेट डाऊन आणि पहिला धक्का लागलाय या ठिकाणी 9 या आकड्यावरती. आणि आपण पाहताय टार्गेट चेस करायचं आहे. अब तक 56 रनचेस आहे आणि न्यू बॅटर मैदानावरती येतोय ज्याच्या नावामध्ये जीत आहे आणि त्याला सांगायचं आहे अभी नाही तो कभी नाही, अभिजीत. अभिजीतच्या बॅटमधला हा फटका शॉर्ट फाईन लेगला. तिकडे बॉल स्टॉप केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला बट त्या ठिकाणी आपण पाहताय बॉल अगदी जोपर्यंत रिटर्न येईल तोपर्यंत डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडूची झाली आहे त्या ठिकाणी सांगता. डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतं जुगरेवाडी टीमचं. गोलंदाजी करतोय मैदानावरती करण. अभिजितसाठी पुन्हा एकदा गोलंदाज करण तयार असतील. आदित्य फार लवकर बाद झालेले. जबाबदारीनिशी खेळावं लागेल अनुभवी खेळाडू अभिजितला. थोडे शफल झाले होते. उजव्या स्टेजच्या थोडे बाहेर कमिट झाले होते आणि त्याचमुळे ऑनसाईडला फटका मारण्याचा स्वाभाविक प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहिला होता. लेनचा चांगला वापर करतोय गोलंदाज करण. हा बघा वाईड ऑफ द क्रीज येतो. अँगल क्रिएट करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. राईट आर्म राऊंडनी गोलंदाज जास्तीत जास्त वेळा अँगलचाच प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न होता गोलंदाजाचा. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 9 रन्स आलेत. त्यानंतर 3 बॉलमध्ये 2 डॉट आणि चौथ्या बॉलवरती अजून एक विकेट. काय कमबॅक केलं गोलंदाजी करताना करणनं आणि षटक संपन्न झालंय मैदानावरती पहिलं. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलकावरती 9 धावा P1 मध्ये आणि 2 विकेट्स गोलंदाज करणच्या खात्यात. आणि आता समीकरण थोडंसं महागडं झालंय. 56 रनचं चेस जिथे मैदानावरती करायचं आहे तिथे येणारे आता 18 बॉल आणि 47 धावेची गरज आहे. देहनुलीचे सुप्रसिद्ध उद्योजक त्याचबरोबर देहनुली संघाचे आधारस्तंभ गेली अनेक वर्षापासून ज्यांच्या वतीने चांगलं क्रिकेट खेळण्यात येत आहे असे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके मुरबाड तालुक्यातील क्रिकेटचा एक चांगला चेहरा संदीपजी घोरट साहेबांचं आगमन होतंय मुख्य मंचाकडे. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी सुद्धा या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. संदीपजी आपण आणि आपल्या सहकार्याचं आंबेगावकर चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत. अतिथी पाहुण्यांचं आपण नक्की करूया ठिकाणी वेलकम. षटक संपन्न झालाय मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा झालीत 9. 18 बॉल बाकी आहेत. 47ची गरज. मॅच अजूनही ऑन
बट सुरुवातीचे जे ओपनर्स मैदानावरती स्टार्ट देऊन गेले होते आदित्य, ते अभिजित टिकून ठेवू शकले नाही आहेत. अभिजितचे 2 डॉट बॉल, त्यानंतर विकेट, थोडासा दबाव आता वाढलाय. तुषार आणि फलंदाजी करतात मैदानावरती आशिष, आणि दोन्ही फ्रेश बॅट असतात. एकही बॉलचा सामना या दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत या मैदानावरती केलेला नाही आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 47 धावेची गरज, बट डावखुरा त्याचे फलंदाज मैदानावरती आहेत. सध्या एंड त्यांच्यासाठी चांगला आहे. सध्या नावे एंड गोलंदाजी करताना आपण गोलंदाजाला पाहताय. ओव्हर नंबर 2 निवृत्ती. ऑनस्क्रीन आपल्याला संदीपजी घोरड, त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी घरत आणि आणखी काय मान्यवर पाहायला मिळतात. गती काढून घेतलेली आहे, त्याचमुळे फटका खेळत असताना अडचणींना सामोरं जावं लागलं. ज्या फलंदाजाकडे प्रत्येक जण टक लावून बघत होता, या सामन्यामध्ये शिवतेज नावेला जर विजय मिळवायचा असेल तर या फलंदाजाने खेळपट्टीवर राहणं अपेक्षित होतं, परंतु आता त्याच्याही डावाला फार लवकर इथे पूर्णविराम मिळत आहे. यश मिळालं निवृत्तीसहित गोलंदाजी करणाऱ्या अजय गावदेव जुगरेवाडीला. तिसरा महत्वाचा मोठा हादरा शिवतेज नावेला. बॅटर आशिष डिपार्ट्स. नाही, एक फलंदाज येतो ड्रीम सोबत त्यांना, मात्र स्वप्नपूर्ती त्याला करता येत नाहीये. प्रत्येक स्वप्न मैदानावरती भंग होतं. याचं कारण काय? एकामागोमाग एक विकेट्स मैदानावरती जात आहेत. पहिल्या षटकात धावा 9, 2 विकेट. सुरुवात झाली ओव्हर नंबर 2ला, तिकडे पहिल्या बॉलवरती आली विकेट. व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन, पाहुण्यांची रेलचेल सातत्यानं सुरूच आहे. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती येत आहेत. त्या सगळ्यांच्या स्वागतासाठी ब्राईट ब्रदर्स आंबेगाव तयार आहे. चेंज ऑफ पेस, कमी गतीनं टाकलाय, अजून एक विकेट मिळू शकते. लॉंग ऑफ ला बॉल टिपलाय तिकडे, झेल, संपलाय खेळ. ओईठी आउट. लगातार 2 बॉल आणि 2 विकेट्स गोलंदाजानं काढलेत. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज निवृत्ती. क्षेत्ररक्षण करत असताना MS11 चाफेवाडी असेल, क्षेत्ररक्षण करत असताना MS11 वाघाची वाडी असेल, क्षेत्ररक्षण करत असताना सचिन 11 जुगरेवाडी असेल. फलंदाजाचा फटका जर फसला, चेंडू हवेमध्ये गेला, तर त्या फलंदाजाने धाव पूर्ण करण्यापेक्षा मला असं वाटतं खेळाडू कक्षाचा रस्ताच धरायला हवा. कारण क्षेत्ररक्षणाचा दर्जा, कॅचिंगचा दर्जा अत्यंत चांगला, गुणवत्तापूर्ण फिल्डिंगसाठी हे सगळे स्क्वॉड जाणले जातात. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये देणारा झेल आपण पाहिला. आणखी एक फलंदाज बाद झाला. 9 धावा आहेत, धावफलकावर 4 गडी गमावलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक आली, ती म्हणजेच पाक मुलकाचा गोलंदाज जलाउद्दीन मोहम्मद या टुर्नामेंटमधली आली सागरकडनं. भारतानं तो आनंद घेतला. 1987ला चेतन शर्मानं तो कारनामा केला. इथे हॅट्रिकचा कारनामा गोलंदाज निवृत्ती करेल का? टप्पा पडला. अपील हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती. गुडलाईन स्पॉटच्या अगदी थोडासा पाठी बॉल तिकडे पडल्यानंतर थोडासा टॉस होत होता. बॉक ऑफ द हँड टाकल्यानंतर आहे ना, बॉलला उसळी थोडीशी जास्त मिळते कमी गतीनं, आणि तेच घडताना आपल्याला पाहायला मिळालं. लसित मलिंगा श्रीलंकेचा एक असा गोलंदाज राहिला. मोस्ट इंटरनॅशनल हॅट्रिक्स त्याच्या नावावरती राहिले, इन्क्लुडिंग विकेट इन 4 बॉल्स. अगदी 2 वेळा तो कारनामा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. वसीम अक्रम जे पाकिस्तानचे गोलंदाज आहेत, ओडिया हॅट्रिक्स, टेस्ट हॅट्रिक, आणि त्या सोबतीनं या दोन्ही फॉर्मॅटमध्ये हॅट्रिक घेणारे पाकिस्तानचे ते एकमात्र गोलंदाज राहिले. भारतासाठी 2019ला जसप्रीत बुमराहनं तो कारनामा केला. हरभजननं, इरफान पठाणनं भारतासाठी हॅट्रिक घेतली. कुलदीप यादवचं नाव त्या यादीमध्ये. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडलाय, खूप चांगला बॉल, खूप फिरला बॉल, आणि या ठिकाणी आपण पाहताय अजून एक डॉट बॉलची होती आहे. त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलक सध्या धावफलकावरती थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 या आकड्यावरती. मागच्या 9 बॉलमध्ये कोणती रन नाही आहे, आणि विकेट मेडन षटक येईल का? नाही, अंपायरनं सांगितलं रुको, ए वाईट बॉल आहे. मेडन षटक येता या ठिकाणी राहिलाय, आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत अजूनही आता दबावाखालीच आहेत, कारण मागचे 9 बॉल पहिली रन आली आहे आणि 3 विकेट्स मागच्या 9 बॉलमध्ये गेलेत. एखाद्या टेस्ट क्रिकेटचा फील तुम्हाला इकडे जरूर येत असेल, बट हा बॉल खराब आहे. डावा स्टिकला टाकला होता, तो चालला फाईन लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळत आहेत धावा 4, आणि हा चौकार. 2 षटकं संपल्यानंतर धावफलकावरती धावा 14. टार्गेट 56च आहे, म्हणजे येणारे 12 बॉल, आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्यात त्या ठिकाणी 42. आपण हॅट्रिकबद्दल चर्चा करत होतो. 3 जानेवारी 1966ला त्या भारतीय खेळाडूचा जन्म झाला, ज्यानं पहिल्यांदा भारताला हॅट्रिक का असते ते 1987ला दाखवलं. क्रिकेट वर्ल्ड कप अगेन्स्ट न्यूझीलंड त्यांना हॅट्रिक घेतली, आणि ODI फॉर्मॅटमधलं हे सर्वाधिक मोठं अचिव्हमेंट होतं. न्यूझीलंडच्या विरुद्ध तो कारनामा कंप्लीट करत असताना आपण चेतन शर्माला त्या ठिकाणी पाहिलं. बॉल तयार होतील ओव्हर नंबर 3मध्ये. अजूनही 12 बॉलचं खेळ शिल्लक, 42 धावेची गरज. या मैदानावरती अशा मॅचेस देखील क्लोज येताना आतापर्यंत आपण पाहिलेत.
विकेट हॅट्रिकची चर्चा खरं तर आपण छेडली होती. लागोपाठचे 3 चेंडू आणि लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 फलंदाज जर बाद झाले किंवा तुम्हाला करता आले तर तुम्ही विकेटचे हॅट्रिक मिळवले असं म्हणतात. अनेक हॅट्रिक घेणारे गोलंदाज आपल्या ऐकिवात आहेत, अनेक सामने आपण पाहिलेले आहेत. परंतु पाकिस्तान संघाच्या विरोधात इरफान पठाणने ती जी हॅट्रिक मिळवली होती कसोटीला, ती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. यावेळेस ऑब्राचा फटका खेळत असताना बॅटरला आपण बघतो क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, थोडे फंबल होत आहेत, एकदा मिळाली. चौकार षटकार जर फार लवकर खेळता आले नाही म्हणजे इथून पुढे अगदी आत्तापासूनच तुम्हाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण 2 षटकांमध्ये 42 बनवायचे आहेत. अगोदरच्या 2 मध्ये तुम्ही 14 पर्यंत गेलेले आहेत. उर्वरित 2 मध्ये त्याच्या विरोधार्थी आकडा म्हणजे 41 होतो, तसे तुम्हाला 42 बनवायचे आहेत. अगदी बरोबर आहे. आणि इरफानची हॅट्रिक स्पेशल का राहिली की ती इनिंगच्या सुरुवातीलाच आली आणि तदनंतर तो कारनामा इरफान पठाणच्या नावावरती होताना आपण पाहिला. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पूल केला. 42 जरी बनवायचे असल्या अजूनही प्रयत्न थांबलेले नाही आहेत आणि मिडविकेटच्या बाहेर आलाय एक दमदार षटकार, 6 धावा. यशच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण सगळेजण बघत आहोत. राईट आर्म राऊंडने गोलंदाज समोर आला, अँगल क्रिएट करायचा होता, अधिकची उंची मिळाली. उसळी योग्य वेळेवर जर तुम्हाला बरोबर टॅकल करता आली किंवा उसळी घेणारा चेंडू व्यवस्थितरित्या आडव्या बॅटने तुम्हाला जर खेळता आले, एक्सटेंडेड आर्मने फटके खेळता आले, विशेषत्वाने आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूल किंवा हुकचेच फटके येताना आपण बघतो. तेथील पूलचा फटका खेळला होता, फलंदाजाने षटकार मिळवला, खूप गरजेचा षटकार. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळते 6 ने सुरुवात झाली आहे. हा फुल टॉस होता, थोडेसे लेट झाले बॅटर, तिकडे शॉर्ट अटेम्प्ट करत असताना आणि इकडे मात्र चेंडू जातो आहे तो मात्र आपण पाहता डॉट. एकही बॉल तुम्हाला आता डॉट खेळून चालणार नाही आहे, कारण 12 मधून तुम्हाला कमीत कमी मैदानाच्या बाहेर इकडे 8 ते 9 मोठे फटके या ठिकाणी सजवायचे आहेत. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 21. दीपकदादा धुमाळ आणि दीपकदादा इसामे यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. व्यासपीठावरती नुकतंच संदीप भाऊ घोरड आणि दीपकदादा घोरड ते मॅच एन्जॉय करतात. या सगळ्या मान्यवरांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आंबेगावकर चषक 2025 पर्व 4 आपण अनुभवतोय. थोडेसे क्रॅम्प, थोडीशी दुखापत त्या ठिकाणी खेळाडूला. पाणी घेऊन जा मैदानावरती. आमचे स्कोरर राम यांच्याकडे एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. एका चेंडूवर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे किती धावा मिळवू शकता. आता त्याचं जसं आहे तसं वास्तविक वर्णन तुमच्यापर्यंत घेऊन जात नाही, परंतु पूर्वीचा काळ आठवला तर या सगळ्या घटना घडत असायच्या. कधी चेंडू झाडाच्या पलीकडे जायचा, कधी जंगलामध्ये जायचा, कधी एखाद्या बिळामध्ये जायचा. जितका वेळ चेंडू सापडण्यासाठी व्हायचा तो जोपर्यंत रिटर्न होत नाही तोपर्यंत फलंदाज धावात बनवायचे. मग तिथे 2, 3, 4, 5, 10, 15 पुढे पुढे जात असताना एका मॅचमध्ये तर 284 की 86 बनवल्या होत्या फलंदाजाने धावून, असं राम यांचं मत आहे. हरकत नाही, थोडं हास्यास्पद वाटेल परंतु ते घडलंय असं रामने सांगितलं आणि त्याचा पुरावा सुद्धा त्याने दाखवलेला आहे. परंतु अलीकडे हे असं घडताना पाहायला मिळणार नाही. 286 धावा म्हणजे जवळजवळ 6 किलोमीटरचं अंतर फलंदाजाने पूर्ण केलं होतं. क्या बात आहे राम. ऑन साइडला खेळतात, लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक उपस्थित, स्ट्रेट टू द फिल्डर, इझिली टेकन बाय हिम. दिस इज द एंड ऑफ वन अदर बॅटर्स इनिंग. बॅटर यश डिपार्ट्स. नक्कीच एका मागोमाग एक विकेट या मैदानावरती जाती आहे आणि सातत्यानं फलंदाजांचं बाद होणं ते मैदानावरती परवडलेलं नाही आहे. म्हणून मागच्या मॅचमध्ये आपण म्हणत होतो ना की आदित्यकडनं मॅच विनिंग नॉक यायला हवा. तुम्ही सुरुवात कशी करताय त्यापेक्षा तुमचा शेवट काय आहे ना मैदानावरती ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते एका मागोमाग एक विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. जवळजवळ सामना आहे ना आता पूर्णपणे टर्न झाला आहे आणि सुपर 5च्या दिशेनं वाटचाल करताना जय गावदेव झुगरेवाडी हा संघ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे 21. येऊ दे कार आतमध्ये. सागर याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हे बघा आमचं कॅमेरामॅनचं कॅमेरा वर्क. आता मयूरदादा पिसेकर यांची एंट्री या मुख्य मंचाकडे होत आहे. बदलापूरमधील सुप्रसिद्ध नामवंत बांधकाम व्यावसायिक, जगन्नाथ पॅराडाईजचे ओनर, जगन्नाथ स्मृती चषकाचे मुख्य आयोजक, यशस्वी आयोजक, युथ आयकॉन मयूरदादा पिसेकर यांचं मुख्य मंचावर आगमन होत आहे. आपला सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत.
साय वारा मनाला भावलाय रे, असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावराय रे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मयूर दादाचं आगमन झालंय, अनिकेतचं आगमन झालंय, त्या सोबतीनं छोट्या मयूरचं आगमन झालं. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. दोस्ती असावी आणि निभावणारी असावी तर ती फक्त पिसेकर परिवारासोबतची असावी. एकदा जोरदार टाळ्या उद्या आंबेगावकर चषकामध्ये बदलापुरातील यूथ आयकॉन म्हणून ज्या नावाची ओळख आहे, एक यशस्वी उद्योजक आणि सर्वाधिक मोठा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम येत्या 2026ला ज्या मयूर ग्रुपच्या वतीनं आपण पाहाल त्याचे सर्व आदरणीय मयूरदादा पिसेकर यांच्या ठिकाणी होत आहे शुभागमन. स्वागत आहे दादा आपलं. मॅच थोडीशी आता एकतर्फी झाली आहे. क्वालिफायच्या दिशेनं आता वाटचाल सुरू झाली आहे, कारण धावफलकावरती धावा 23 आहेत, टार्गेट 56चं, अजून 33 करायच्यात. मॅच सुरू आहे. जुगरेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन आहे. टीम शिवतेज नावे आपल्या घरच्या मैदानावरती. फुलटॉस बॉल होता, प्रॉपरली बॅटवरती आलेला नाही आहे. सागर त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आला आहे. गोलंदाजीमध्ये आलेलं अपयश ते या ठिकाणी भरून तर काढता आलेलं नाही आहे. षटक संपन्न झालं आहे. मैदानावरती नंबर 3 आणि येणारे 6 बॉल आणि क्वालिफाय करण्यासाठी 33 धावेची या मॅचमध्ये गरज आहे. चला या व्यासपीठावरती आपण वळूयात. मयूरदादा पिसेकर यांचं नुकतंच शुभागमन झालं आहे आणि दादाचा शुभ सन्मान करण्यासाठी तब्बल मागचे 3 तासांना मयूरदादा हे सगळेजण आतुरतेनं वाट पाहतात मयूरदादा पिसेकर या नावाची. आणि या व्यासपीठावरती आपण मयूरदादाला आमंत्रित करूयात आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आंबेगावकर चषक 2025 आणि मला आजही आठवतं 2 वर्ष आधी जे आंबेगावकर चषक झालं आय थिंक जांभुर्डेच्या परिसरामध्ये, त्यावेळी या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान मयूरदादाकडनं आलं होतं. आणि ज्यावेळी त्या खेळाडूला मिळालं त्यावेळी त्या खेळाडूचं देखील स्पीच असं होतं की मयूरदादाचं प्राईज जे मला मिळालं आहे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी लक्ष्मी माझ्यासाठी आहे. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दादाला विनंती आहे या मयूरदादा आपण आंबेगावकर चषकाच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सन्मानित त्या ठिकाणी करतोय. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हटलं जाताना जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आणि आपल्या प्रयत्नांच्या जोरावरती मयूर ग्रुप जगन्नाथ पॅराडाईज नावाचं एक साम्राज्य ज्या नावानं तयार केलं ते नाव आपल्या सोबत आहे मयूरदादा पिसेकर. थोडीशी चर्चा या स्पर्धेबद्दल आणि मयूरदादाचं मनोगत देखील या स्पर्धेमध्ये जाणून घ्यायला नक्की आवडेल, कारण मुरबाड म्हसा हे ते परिसर आहे जे मयूरदादा पिसेकर यांना आवर्जून प्रेम देत असतं. आणि मयूरदादाच्या आयुष्यातली आहे ना एक फार सुंदर गोष्ट जी श्रीमंत लोकांना लाजवते आणि गरिबाला अभिमानानं सांगावीशी वाटते. गरिबाच्या कोणत्याही कार्यामध्ये मयूरदादा पिसेकर हे नाव प्रथम येतं आणि नेहमीच आपल्या मित्रांना आपल्या समाजाला मोठं करण्यासाठी याआधी आगरी समाजसेना संघटक अध्यक्ष म्हणून देखील दादांना पद भूषवलं आहे. आणि आता सर्वाधिक यशस्वी उद्योजक म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ज्या नावाची चर्चा आहे मयूरदादा जगन्नाथ पिसेकर. दादा वेलकम आफ्टर लॉंग टाईम. स्वागत आहे आपलं. कसं वाटतंय दादा आंबेगावकर चषक आणि जे प्रेम स्पेशली दादा आंबेगाववर नाही पूर्ण मुरबाड परिसरामध्ये पिसेकर परिवाराला मिळतं त्याबद्दल काय सांगशील? खरं तर मी थोडासा लेट झालो, कारण आम्ही चौकच्या इथे इसांबे गाव आहे तिथली एक टुर्नामेंट अटेंड करून इकडे येतो आहे. तर चौकवरनं मसा साधारण 1.25 तास, तरी आज यायचंच होतं. या उद्देशाने इथे पोचलो. खरंच जेव्हा एंट्री केली एकदम चांगली टुर्नामेंट तुम्ही अरेंज केलेली आहे, पूर्ण स्टेज भरलेला आहे. परत आत्ताच मध्ये तोंडली गावच्या मॅचेस झाल्या तेव्हा पण मी इथे आलेलो, जांभुर्ड्याच्या मॅचेस झाल्या, म्हणजे बदलापूरपेक्षा जास्त मी मसा परिसरातच फिरतो आहे. आणि खरंच इथे क्रिकेटचं वेळ वाखाणण्याजोगं आहे. मी मगाशी पण तिथे इसांबेला बोललो, आमच्या बदलापूरला बोललो का ओंकार होता तिथे. सातारा गावची मुलं वाशीमध्ये राहतात तर ते फक्त सॅटर्डे संडेच क्रिकेट खेळतात नवी मुंबईला. तर आपण पण तसं थोडंसं करायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्की खेळा, पण 2 पैसे कसे कमवता येतील नोकरी धंद्यातून ते पण बघा, कारण ते जाम इम्पॉर्टंट आहे. आणि हे करत असताना आता मी मगाशी उदाहरण दिलं ओंकार ताळमाळे जो IPLमध्ये सिलेक्ट झाला. जे खरंच ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो ISPLला जाऊ शकतो, IPLला जाऊ शकतो. त्या दृष्टीने पण प्रयत्न करा. त्याच्यासाठी माझ्या इथून काय लागेल तर बिंदास मला सांगा, माझी मदत कधीही तयार असेल. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अशाच चांगल्या चांगल्या टुर्नामेंट करत राहा. आणि मला कधी आमंत्रण दिलं आणि मी आलो नाही असं होत नाही. मी खूप खूप आभारी आहे. मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दादा 2 मिनटं एक शॉर्ट अँड स्वीट क्वेश्चन. पूर्ण महाराष्ट्र खरं तर मागच्या वर्षी आपण आईचं निधन झालं, मयूर ग्रुप आयोजित जगन्नाथ स्मृती चषक मिस केलं. सगळ्यांना वाटत होतं की यावर्षी मयूर पिसेकर आणि मयूर ग्रुप प्रतीकदादा काहीतरी नवीन घेऊन येईल आणि यावर्षी तब्बल 10 बाईकसोबत आणि जवळजवळ 8 लाख रुपयाच्या कॅश प्राईजसोबत आपल्या भेटीसाठी येत्या फेब्रुवारीला येत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. दादा नो डाऊट ॲट ऑल प्रत्येकाला आमंत्रण करेलच, बट स्पर्धेबद्दल ऑलवेज एक धमाका असतो. या वर्षीच्या संकल्पनेबद्दल एक 2 मिनटं दादा शॉर्टकट ऐकायला नक्की आवडेल. माझं एक ब्रीद वाक्य आहे, मी माझ्या बिझनेसमध्ये असेल किंवा आता ज्या मॅच वगैरे अरेंज करतो तर मी बोलून न दाखवत करून दाखवतो. आणि तुम्हाला मी आत्ताच आमंत्रण करतो. आता इथे अनिकेत वगैरे आहेत, साधारण आमच्या इथे 125 टीमची लिस्ट आहे, त्यामध्ये आम्हाला 80 टीम सिलेक्ट करायचे आहेत. याच्यावरनं टुर्नामेंट किती लोकप्रिय आहे हे तुम्ही ठरवू शकता. आणि ओंकार 10 नाही 11 बाईक आहेत आणि प्रत्येक क्वालिफाय होईल त्या टीमला किंवा त्या प्लेयरला बाईक असेल. आणि ही कन्सेप्ट आपणच ठेवतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्राईज पण आहे. तर 14 ते 21 फेब्रुवारी आपल्या मॅचेस असतील. ह्यावेळेस आवर्जून या डे नाईट मॅचेस आहेत आणि ह्यावर्षी अजून काहीतरी वेगळं पाहायला भेटेल, ते तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा. तर आपल्यासोबत होते यूथ आयकॉन. दादाबद्दल फक्त इतकंच ना, हम गिरे ना हमारे उम्मीद के मीनार, हमें गिराने में गिरे काही लोगों के सपने हजार. एकदा जोरदार टाळ्या उद्या मयूरदादा पिसेकरसाठी. आणि यानंतर आपण सन्मानित करूयात आमचे मित्र अनिकेत कुलकर्णी. या आपण अनिकेत दादाच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच दादाचा आरसा म्हणून एक मित्र कसा असावा जो सुखात दुःखात नेहमी सोबत असतो. वेलकम अनिकेत, स्वागत आहे आपलं. या आपण अनिकेतचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूयात. आणि बेस्ट ऑफ लक. सगळी मॅनेजमेंट खरं तर अनिकेतकडे असते. मास्टर प्लॅनर मयूरदादा प्रतीकदादा असतात, बट त्याला अगदी राबवण्याचं काम अनिकेत कुलकर्णीकडनं केलं जातं. यानंतर आपण अजून एक विशालदादाला आपण सन्मानित करूयात. या विशाल, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि विशालचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मयूर आपण पण या, ये ना मित्रा, बस का. छोटा मयूरला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करू. आपली स्पर्धा आणि माणसं आपली आहेत. आणि इथे मात्र टीम आपण पाहताय जुगरेवाडी सुपर 5 मध्ये इंटर झाली आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. या मयूर, आपला देखील सन्मान